बुक आणली मी, स्टोरी बुक चिनूसाठी. हा, त्याला घेऊन जाऊ का माझ्यासोबत झोपायला रात्री? अरे जॅक्सन, तुला कशाला त्रास? त्याला घेऊन जातो, स्टोरी बुक्स मधनं स्टोरी रीड करतो, स्लीपिंग बेनिफिट सांगतो. ट्रस्ट मी, झोपेल तो, आय विल मॅनेज. तू मला पोएमसाठी हेल्प केलं, सो इन रिटर्न मी तुलाही हेल्प करतो. इट्स गिव्ह अँड टेक. सांगून टाकलं मॉम डॅडला दॅट अजून 15 इयर्स मी इथेच राहणार आप्पा केतकरांकडे. माझा नातू ह्या कांगारूच्या शेजारी झोपलाय. ज्याच्या वाऱ्यालाही उभं राहू नये अशा कुसंस्कारी माणसाच्या शेजारी चिन्मयानंद झोपलाय. सुप्रभात आप्पा. काढा आणू तुमच्यासाठी? काढ्याचं नंतर आधी मला एका प्रश्नाचं उत्तर हवंय. काय झालं आप्पा? आपला चिन्मयानंद या कांगारूच्या शेजारी का झोपलाय? आपलं घर लहान पडतंय का मन मोठं झालंय? आप्पा, ते चिन्मयानंद. काय चिन्मयानंदचं काय काय सांगणार होता? चिन्मयानंदाचं सांगा एकदाच काय असेल ते. अप्पा, सकाळी सकाळी किती ओरडता तुम्ही? हे बघ, हे माझं घर आहे. मी ओरडेन, किंचाळेन, नाही तर झिम्मा खेळेन. जिम्मा म्हणजे? तुझ्या शेजारी माझा नातू का झोपला होता ते आधी सांग. येस्टरडे नाईट त्याला मी महाभारत मधली गोष्ट सांगत होतो, सो मग तो इथेच झोपला. सो मी उठवला नाही. बघा, ते पीसफुली झोपलाय. तुम्ही एवढे ओरडले तरी पण उठला नाही. ते राहू दे. तुला तरी महाभारतातल्या गोष्टी माहितीत का? बुक मधून रीड केलं. महाभारत इंग्लिश मध्ये होतं त्या बुक मध्ये. या पुढे चिन्मयानंदाला इंग्रजी मधून काही वाचून दाखवायचं नाही, कळलं? आणि सुनबाई, चिन्मयानंद यापुढे कधीही या कांगारूच्या शेजारी झोपणार नाही याची काळजी घ्यायची. जमेल ना तेवढं तरी? हो, जमेल ना आप्पा. मुलांना घडवणं, त्यांच्यावर चांगले संस्कार करणं ही पालकांची जबाबदारी आहे सुनबाई. त्यांना जर वाईट संगत लागली तर ती वाया जातील. माझा नातू पण वाया जाईल कदाचित या परदेशी माणसाच्या संगतीनं. परत नाही होणार असं आप्पा. ठीक आहे, तेवढा विश्वास ठेवतो मी तुमच्यावर. ठेव. मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचंय. तयारीत राहा. फोन का नाही उचलत आहे? शी स्लीपिंग ना. सही लवकर उठते. हॅलो. हाँ, काय हो, भ्रमणध्वनी केला होता तुम्ही?
या कुठे आहे तू? मी माझ्या खोलीत आहे वर. एक सांगायचं आहे तुला. का, काय झालं? ते पोएमचं मीनिंग ते मला कळलंय, ते सांगायचंय तुला. अरे वा, हुशार आहात की तुम्ही. माझ्या अख्ख्या कवितेचा अर्थ एवढ्या लवकर लावलात तुम्ही. या ऑब्विसली उगत नाही केलं मी चॅलेंज एक्सेप्ट. ये तू इथे खालती, मी गार्डन मध्ये सांगतो तुला. कम. अहो, मी माझा भ्रमणध्वनी प्रभारकाला लावलाय. प्रभा व्हॉट? अहो म्हणजे चार्जिंगला लावलाय आणि मला एक महत्वाचा भ्रमणध्वनी येणार आहे, त्यामुळे मी आत्ता नाही येऊ शकत. ओके, मग मी येतो रूम मध्ये. काय? माझ्या खोलीत? व्हॉट्स द बिग डील? तू नाही खाली येऊ शकत तर मी येतो. अहो पण ते व्हॉट हॅपन? हर हायनेस सई केतकरच्या रूम मध्ये अलाउड नाही मला? ओ या राईट, संस्कृती. आतापर्यंत तुम्हाला रूम मध्ये बोलवलं नाही, दॅट मीन्स मे बी आय एम नॉट अलाउड. अहो नाही नाही, तसं नाही काही. सो मी येऊ? लगेच येतो. नाही नको, लगेच नको. एक 5 मिनिटांनी या. राईट नाव इट्स 10 o'clock. 10:05 ला येऊ? हो हो हो, हां हां. अरे $57, $58, $59, $60. Let's go. अहो, मी जरा वकिलांकडे निघालोय, यायला उशीर होईल. ऐकलंस ना मी कुठे चाललोय ते? एकदा का तुझ्या न्यायालयाच्या चक्रा सुरू झाल्या की मग स्वतःच नशिबाला दोष देत बसशील. आणि समजा जर विचार बदलला असेल तर आत्ताच सांग. सगळी नव्यानं कागदपत्र बनवू आणि ती बनवून झाली की मग तू इथनं निघून जा. शहाणा असशील तर माघार घे. काय एकदा का हे खटले मागे लागले ना की मग आयुष्य निघून जातं, पण निकाल काही लागत नाही. आणि तसंही आमच्या देशातल्या कडक कायद्यांसमोर तुझा निभाव लागणं काही शक्य नाही. ते नंतर पस्तावा करण्यापेक्षा आपण आपसात अगोदरच बसून ठरवून घेऊ. कसं आहे माहितीये का, मी वयानं आणि अनुभवानं मोठा असल्यामुळे तुला हे सगळं सांगतोय. पटतंय का मी काय सांगतो ते का नाहीच? शिरलंय का तुझ्या त्या कमकुवत मेंदूत का नाही काही प्रकाश पडला? अरे मी काहीतरी विचारतोय तुला. यू नो व्हॉट अप्पा, मला असं वाटतं की हे तुम्ही मला नाही स्वतःला समजावताय. बिकॉज कोर्टमध्ये जायची भीती माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त वाटते. सो मला काय करायचं ते तुम्ही करा, मी फेस करीन. अरे मी तुला एक अजून संधी देतोय, पण वर मला अक्कल शिकवतोय. घाबरलेत म्हणे. अरे हा अप्पा केतकर असल्या
बाजार भुणग्यांना कधीच भीक घालत नाही, कळेलच तुला. एकदा का न्यायालयाचा निकाल लागला की मग कसा वटणीवर येशील बघ. ठीक आहे, मग आपण न्यायालयातच भेटू. मी आजच वकिलांकडे जाऊन खटला दाखल करण्याची कारवाई सुरू करतो. झालं, चिडले हे. नॉर्मल कधी असतात? काय रे, तू तरी त्यांच्या नादी का लागतोस? का वाद घालत बसतोस? मी देवकी तेच बोलत होते, मी काय नाही बोललो. तू गप्प बसायचा ना. ओ गॉड. देवकी लॉयर कडे गेलं पाहिजे मला, मी जातो. अरे तुझे पण वकील आहेत? माझे नाही देवकी, आपणचे लॉयर. म्हणजे त्यांना तू ओळखतोस? देवकी तसं नाही ते, मी आय नीड टू गो, इट्स अर्जंट. मी आल्यावर तुला एक्सप्लेन करतो. ओके. हॅलो. येताय ना तुम्ही कवितेचा अर्थ सांगायला? या बट काय झालं? तुम्ही तर म्हणालात तुम्हाला सगळ्या कवितेचा अर्थ कळलाय. या लवकर, मग नंतर काम आहेत मला. ओके या. काय रे, कोणाचा होता दूरध्वनी? साई साई बोलवते मला. मी आलो. हो ये. I'll be back. Wow, such a neat and clean room. या ना तुम्ही आत या. Yeah, sure. Yeah. मी नेहमी माझ्या गॅलरी मधून बघायचो रूम. सो शी एवढी मोठी आहे माहित नव्हतं. Amazing, it's beautiful. Just like you. I mean, simple. रूम सिंपल आहे खूप, तुझ्यासारखी. माझ्या या छोट्याशा खोलीत काही कौतुक करण्यासारखं आहे असं वाटलं नव्हतं मला. नो साई, सिम्प्लिसिटी रिफ्लेक्ट होते ना रूम मधून. तुम्ही बसा ना. या. नो नो, मला जायला पाहिजे, थोडी घाई आहे मला. अहो पण कवितेचा अर्थ सांगणार होतात ना मला. या सांग ना, कवितेचा अर्थ सांगणार मी, पण आता नाही, थोडी घाई आहे मला. नंतर आरामात सांगतो ना मी. ओके, बाय बाय. अँड या, वन मोर थिंग. माझ्या घराचं कधी इंटिरियर करायचं असेल देन प्लीज हेल्प मी आउट. इट सीम्स दॅट यू हॅव अ नाईस सेन्स. थोडी हेल्प होईल मला. I just loved your room and you. हा, येऊ मी? अहो काय बोलताय काय तुम्ही केसकर? माझा खूप मोठा अपेक्षाभंग केलात तुम्ही. हे बघा अप्पा, इतर कुणीही असतं ना तर मी केस टाकली असती त्या मुलावर. अहो मलाच पैसे मिळाले असते. पण आता तुम्ही ओळखीने आलेलात म्हणून खरं आणि स्पष्ट सांगतो. खरंच काही नाहीये का हो आपल्या हातात? हे बघा, तुमच्या फायद्याचं म्हणून सांगतोय. माझ्या व्यवसायाचं नुकसान सहन करतोय तरी. अहो एक क्षण सुद्धा मी त्याला डोळ्यासमोर सहन करू शकत नाही. अत्यंत आगाऊ आणि उद्धट कार्ट आहे ते.
कधी एकदा घरातनं घालवून देतोय असं झालंय मला. आप्पा, खटला करायला अशी धमकी दिली तरी परिणाम होत नाही ना त्याच्यावर. हो ना, निर्लज्ज आहे पराकोटीचा. नुसता निर्लज्ज नाहीये तो, फार पोचलेला आहे तो. आलंय माझ्या लक्षात. अत्यंत धूर्त आणि पाताळ यंत्री. आता त्यालाच धडा शिकवायचा म्हणून आपण त्याच्यावर खटला टाकणार होतो ना. हो, पण आप्पा तो तरुण आहे. कोर्टाच्या 10 चक्रा माराव्या लागल्या तर त्रास तुम्हाला होईल, त्याला नाही. मला काही त्रास होणार नाहीये. अहो 10च काय 100 चक्रा मारेन मी. अहो, पण जमीन त्याची आहे हे सत्य आपल्याला बदलता येणार नाही ना. अहो जमीन त्याची आहे म्हणून काय आयुष्यभर मिंधा बनून राहू का मी? आप्पा आप्पा आप्पा, जरा शांततेने घ्या ना. असं चिडचिड करून काम होणार नाही आपलं. थोडं प्रेमानं आपुलकीनं काम काढून घ्या. आता त्या कांगारूशी प्रेमानं वागण्यापेक्षा मी विहिरीत उडी मारेन. अहो, मनापासून प्रेमानं वागा असं कोण म्हणतंय? खोटं खोटं प्रेमाचं नाटक नाही का करता येणार तुम्हाला? म्हणजे आप्पा, हा, तुम्ही आपुलकीनं प्रेमानं वागायचं नाटक करायचं. त्याला खरंच वाटलं पाहिजे की आप्पा बदललेत, त्यांचे विचार बदललेत. मग एक दिवस हळूच जमिनीच्या कागदावर सही घेऊन टाका. एकदा का जमिनीच्या कागदावर सही घेतली की मग तुम्ही मोकळे. मग काढून टाका ना त्याला बाहेर. हा, पण तोपर्यंत त्याच्याशी भांडण करू नका. अप्पा, ही लढाई तुम्हाला डोक्यानं लढायची आहे. राग आणि भावना काही दिवस बाजूला ठेवाव्या लागतील तुम्हाला. अहो पण ते कांगारू, त्याला धड मराठी येत नाही. सगळी पाश्चात्य संस्कृती घेऊन आलाय तो माझ्या घरात. आपली संस्कृती. अहो आप्पा, आता घरच तुमचं नाही राहिलं तर भाषा संस्कृती स्वदेशी घेऊन काय करणार तुम्ही? पटतंय का मी काय सांगतोय ते? जड जातंय पटवून घ्यायला, पण येतंय लक्षात येतंय माझ्या. ऑटो ऑटो ऑटो, hey hey, damn, okay, I'm getting late. Otto, hey wait, hey hey hey, God. हा स्वदेशी आप्पा केतकर एका परदेशी कांगारूचं लांगुल चालन करेल, शक्यच नाही. काही असलं तरी मी तत्वांना मुरड घालू शकत नाही. आप्पा आप्पा आप्पा, मी काय म्हणतोय ना ते लक्षात येत नाहीये तुमच्या. काय म्हणताय? एक मिनिट. हा, काय बसा 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 बसा. काय? आप्पा, आता मला सांगा, सिंह असं म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर काय येतं? शूर, आक्रमक, रुबाबदार, जंगलचा राजा. आता हा सिंह जेव्हा हरणाची शिकार करतो तेव्हा नेमकं काय करतो? माझं अर्ध आयुष्य जंगलात घालवल्यासारखं मला काय बोलताय तुम्ही केसकर? मी सांगतो. हा सिंह जेव्हा हरणाची शिकार करतो ना तेव्हा लपून दबा धरून बसलेला असतो. आपलं सावज कधी येतंय त्याच्यावर झडप घालण्यासाठी. केसकर, अहो लहान मुलासारखी पंचतंत्राची गोष्ट काय सांगताय मला तुम्ही? अप्पा, अहो तो सिंह दबा धरून लपून बसलेला असतो म्हणजे हरणाला घाबरतो असा अर्थ होत नाही ना त्याचा.
छे आता सिंह कशाला हरणाला घाबरेल? हा, सावजाला बेसावत पकडावं म्हणून तो असं करत असतो. तेच सांगायचंय मला. म्हणजे तुमचं ते कांगारू आता हरिण होणार आहे आणि तुम्ही सिंह, जंगलचा राजा. सिंह आता कधी कधी तुम्हाला त्याचं ऐकावं लागेल. आता काही दिवस तुमची सगळी तत्व तुम्हाला बाजूला ठेवायला लागतील. याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही माघार घेतली म्हणून. हा तुमचा भ्याडपणा नाही, तर ही रणनीती आहे. आणि रणनीती तोच माणूस ठरवतो जो युद्धात पारंगत असतो. वा केसकर वा. अरे तुम्ही उदाहरणच असं दिलंय की मला ते पटायलाच लागलंय. हरिण सिंह वा.